सदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या आभार मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व सन्माननीय आणि उपस्थित कार्यकर्ते मित्र, मी कोणाचंही या ठिकाणी नाव न घेता 2 मिनिटात माझं मनोगत संपवणार आहे। आने पठारावर ज्यावेळेस निवडणूक झाली, अमोलदादांची पहिली रॅली झाली आणि प्रतिसाद पाहिला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणजे बहिष्काराचा निर्णय आमचा अगोदरच होता, परंतु पहिलीच रॅली पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बहिष्काराचा विषय चर्चेला गेला आणि त्या विषयाचं पुढं काय झालं हे सर्वांना ज्ञात आहे। आणि एकच दिवस प्रचाराला मिळाला, शनिवारी सकाळी आमचा बहिष्कार स्थगित झाला आणि निवडणूक झाली रविवारी। मी या ठिकाणी रविवारी गेला, सोमवारी निवडणूक झाली। मी या ठिकाणी जास्त काही सांगणार नाही, परंतु नेते एका बाजूला, कार्यकर्ते एका बाजूला, परंतु मी गेले, माझं वय आज 44 वर्ष आहे, मी गेले 35 वर्षापेक्षा जास्त काळ प्रत्येक निवडणुकीच्या बूथवर राहतो आणि सकाळी 6-7 वाजता जर बूथवर आलं तर त्या कुठल्याही ज्याचं उमेदवाराचं काम करीन त्याचे पेटी पॅक होऊन स्लिप हातात येईपर्यंत मी कधी बूथ सोडत नाही। माझं हे स्वतःचं काम आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मला आत्तापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मतदारांमध्ये असा काही स्पार्क जाणवला की उत्स्फूर्तपणे तुतारी सोडून दुसरं काही विषयच नव्हता। मी काल पुण्याला गेलो, भोसरीला एक साईनाथ हॉस्पिटलला आमचं पेशंट ॲडमिट होतं, माझी एक सवय, तिथं बऱ्याच लोकांना विचारलं, मतदारसंघातलेच लोक होते, आपल्या शेतकरी वर्ग त्या ठिकाणी, परंतु तुतारी सोडून कुठेही नाव घेतलं गेलं नाही। जसं पांडुशेठ साळवे म्हटले की 3.5 लाखांनी नक्कीच विजय होईल, निश्चितच एवढा मोठा विजय होणं अपेक्षित आहे आणि तो विजय आपला निश्चितच होणार आहे। आणि आमच्या आने पठारावर ज्यावेळेस निवडणूक झाली नंतर शेवटच्या 2 दिवसामध्ये ज्या काही सर्व कार्यकर्त्यांनी मदत केली त्यामध्ये शिंदेवाडीचे युनुस आणि त्यांचा सर्व काही मित्रपरिवार, तंटमुक्ती अध्यक्ष, आमच्या आने गावातून बऱ्याच लोकांनी काम केलं, मारुती शेठ शिंदे, या ठिकाणी आमच्या आने गावचे सर्व काही शिवसैनिक ज्यांनी काम केलं, पठारावरील सर्व मंडळी, सर्वांचा नामोल्लेख घेणं या ठिकाणी शक्य नाही, परंतु अशी एकजूट आपली इथून पुढे कायम राहिली। आमच्या सारख्या कार्यकर्त्याला पुढच्या काही निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही, परंतु व्यासपीठावरील मंडळींनी जर मेळ घातला तर कुठलाही निवडणूक आपल्याला अशक्य नाही। आणि आमच्या आने पठारावरील जो काही पाणी प्रश्न आहे तो आपण योग्य त्या मार्गाने सोडवा। आणि आमच्या पठारावर आपण ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मी तुम्हाला जवळजवळ आमच्या आने पठारावर काही 1000 हेक्टर क्षेत्र जवळजवळ पडीक आहे आणि त्याचा काही योग्य तो उपयोग MIDC सारखा प्रयोग ज्यावेळेस गणपतराव फलोडे साहेब जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले आणि विधानसभा लढवली त्यावेळेस त्यांनी MIDCची घोषणा केली होती, शरददादांनी पण केली होती, त्या ठिकाणी सर्व पण अधिकारी आले होते, परंतु पुढं काही झालं नाही। अतिशय फिजिबल असा आमच्याकडे एरिया आहे, हवामान आहे, वातावरण आहे, आपण योग्य तो निर्णय घ्या आणि आमच्या आने पठारावरील जनतेलाही निश्चित न्याय द्या, सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपला विजय निश्चित आहे आणि जर केंद्रात सरकार बदललं तर अमोलदादा, मी पहिल्यांदा म्हटलेलं आहे की अमोलदादा हे केंद्रीय आरोग्यमंत्री होऊ शकतात, कारण म्हणजे धाडसनी बोलतोय, परंतु कोरोनामध्ये तुमचं जे मी संसदेतलं भाषण ऐकलं, तुम्ही फॅबिब्लीच्या गोळ्यांची जी किंमत कमी केली त्यामध्ये ह्या देशातले काही 1000 कोटी रुपये जनतेचे वाचले असतील ते मी पाहत होतो। आणि अतिशय उत्स्फूर्तपणे ज्यावेळेस कोणालाही कोविडला बेड लागलं, माझे 2 पेशंट होते, मी दादांना फोन केला, नंतर दादांच्या ऑफिसमधून मला फोन आला, पेशंट मनसरमधून चाकणमध्ये जाईपर्यंत पेशंटची बेडची व्यवस्था झाली। म्हणजे माणूस भेटला पाहिजे हे किंवा काय, परंतु आपली कामं निश्चित झाली, ही कामं इथून पुढे अधिक तडफीने होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे लांबलेले मनोगत थांबवतो आणि आपल्या भाई वाटचालीला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।